आमचं फैजा म्हणाल तर अजून लई पडले म्हणून पोवायला जाऊया. आणि तसं पण आमचं फैजा उन्हात फिरून काळच पडालत. एसके पण लागला आमच्या मागे, मी पण येणार म्हणून पोवायला. मग काय गाडी काढली आणि लगेच गेलो पोवायला. नदीवर आल्यावर बघतो तर काय ट्रॅफिक पूर्ण जाम. जरा 5 मिनिट साईडला थांबलो. एसके म्हणायला लागला आज पाणी लई कमी आहे. ट्रॅफिक कमी आल्यावर गेलो आम्ही पुढे आल्यावर बघतो तर काय पब्लिक ढीग. एसके म्हणायला लागला पोहू का नको, कारण नदीला पाणी लई कमी होतं. पण काय करणार, ऊनच पडलेलं ना तेवढं. मग काय गेलो लगेच आम्ही पोहायला. पोहून आल्यावर आमचा फैजा चमकायला लागला. जरा ग मी फैजा सलमान खानच झालता. फैजानं काय टावेल आणायला नव्हता म्हणून चड्डी वल्ली घातला. तंबाखू पैशानं कधी काय घेणार नाही, गावाकडे फक्त मागायचं. फैजा तर एवढा आरशात बघालता, आरसा पण लाजा लागलेला. आमचा पण असा एक बादशाह होता, खरं तो आता जिवंतच राहिला नाही. पोहून झाल्यावर घरला चाललेलो पण फैजा लाजा लागलेला. पण मी कसा दिसा लागलेलो भावानं मला सांगा. पोहून 4 वाजलेले देशकेनं म्हटलं चहा देतो चला म्हणून. चहा प्यायला आलो पण फैजा म्हणा लागलेला मला वडापावच पाहिजे. 10 मिनिट जरा बोलत बसलो तोपर्यंत मला काकांचा फोन आला. काकांचा फोन आल्यावर लगेच मी काकांच्या घरला गेलो, कारण त्यांच्या मांजराला आज ताप आलेला. या दोघांनी मला काकांच्या घरला तर सोडलं, पण ही दोघं लगेच पळून गेली तोंड लपवून. लगेच काकांच्या गाडीवर बसलो आणि गेलो दवाखान्यात मांजराला घेऊन. आणि मांजर पण एवढं भारी होतं त्याला सोडूच वाटत नव्हतं मला. चला भावानं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकला.